आणि आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे। माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आता दर महिन्याला 2100 रुपये मिळतील। लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये 2100 रुपये देण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये प्रमाणे सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या ज्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले असतील त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, मागील 2 ते 3 दिवसांपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा झालेला आहे। लगेच बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। परंतु आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी बहिणींना दिलेलं वचन पूर्ण केलेलं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की निवडणुकीच्या अगोदर आदिती तटकरे मॅडमनी सर्व लाडक्या बहिणींना वचन दिलेलं होतं की निवडून आल्यानंतर आम्ही 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये करणार आहोत। तर त्याचा निर्णय आज खऱ्या अर्थाने प्राप्त सुद्धा झालेला आहे। बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। त्या बहिणींना दिलेलं वचन जसं 1500चं पूर्ण केलेलं आहे तसं 2100। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे की आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये प्रमाणे विस्तांतर होणार आहे। तर बघा आज आदिती तटकरे मॅडमच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सोबतच पात्र बहिणींना आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र असेल, अप्रूव्ह असेल तरच तुमच्या खात्यामध्ये 3 गॅसचे पैसे येणार आहेत। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की ज्यांचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, सध्याच्या स्थितीला त्यांना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला नसेल तर त्याच बहिणींना आज 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहे। सोबतच काही बहिणींच्या खात्यामध्ये आज 850 रुपये सुद्धा येणार आहेत। म्हणजेच गॅस कनेक्शनचे 3 टप्पे सुद्धा करण्यात आलेले आहेत। म्हणजेच 850 850 850 अशा पद्धतीने 3 टप्प्यांमध्ये 2500 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहे। म्हणजेच एकत्रितपणे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आज गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सोबतच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की ज्यांना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आलेला नसेल त्यांना आज एप्रिल हप्ता आणि मे हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, ज्यांना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आलेला नसेल त्यांना आज शेवटच्या दिवशी एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। सोबतच मे महिन्याचा 11वा हप्ता आजपासून विस्तांतर सुद्धा करण्यात आलेला आहे। थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम काय म्हणताय तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकायचं आहे। लाडकी बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे एकत्र मिळालेत। पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबा गर्दी झाली आहे। नंदुरबारमध्ये लाडक्या बहिणींची रांग लागलेली दिसून आली आहे। माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जो लाभ आहे डीबीटी आहे त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि वितरणाची सुरुवात होईल। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे। त्यामुळे आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। परंतु एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 1500 रुपये प्रमाणे येणार आहे। परंतु मे महिन्याचा 11वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे सोडण्यात आलेला आहे। त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं होतं। म्हणजेच एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासाठी आणि मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी 36,000 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे। त्यापैकी फक्त 3600 कोटींचा निधी विस्तांतर झालेला आहे। आज उर्वरित कोटींचा निधी विस्तांतर होणार आहे। म्हणजेच
सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे, सोबतच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 10वा हप्ता 11वा हप्ता सुद्धा येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज मे महिन्याचा 11वा हप्ता पहिल्या दिवशी 20 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला आहे. पात्र बहिणींना पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता कालपर्यंत भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतर झालेला आहे. त्या अनुषंगाने आजपासून मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे. परंतु आज पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. उर्वरित 16 जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत. कारण एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य नाही. त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड आणि 10 बँकांची निवड करण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल आणि ज्या बहिणींचं बँक खातं या 10 बँकांपैकी असेल त्यांना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहे. त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत आणि या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या. परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आलेला नसेल त्या बहिणींना आज मे महिन्याचा 11वा हप्ता मिळणार नाही. बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या बहिणींना अजून एप्रिल हप्ता आलेला नसेल त्यांना मे हप्ता मिळणार नाही. म्हणजे ज्यांना अजून एप्रिल हप्ता आलेला नसेल त्यांना आज फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळणार आहे. परंतु ज्यांना एप्रिल हप्ता आलेला असेल त्या बहिणींना आज मे हप्ता सुद्धा मिळणार आहे. परंतु हे दोन्ही हप्ते मिळवण्यासाठी 4 नियम लागू झालेले आहेत. ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असेल, ज्या बहिणी 4 नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना आज दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत. बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन करायचं आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांचं पालन करतील त्यांच्याच खात्यामध्ये आज मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा येणार आहे. त्यामुळे हे 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्यात. परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला सुद्धा लाईक करून ठेवा. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 4 नियमांपैकी पहिला नियम 4 चाकी गाडीचा आहे. ज्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल त्यांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आज पहिल्याच दिवशी येणार नाही. परंतु या 4 चाकी गाडींमध्ये तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल, टॅक्सी असेल, रिक्षा असेल किंवा एखादी 4 चाकी गाडी भाड्यासाठी घेतलेली असेल तर पैसे येतील. अन्यथा जर तुम्ही भाड्यासाठी 4 चाकी गाडी घेतलेली नसेल तर तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत. परंतु लाडक्या बहिणींनो, ज्यांच्या खात्यामध्ये अजून एप्रिल हप्ता आलेला नसेल त्या बहिणींना आज शेवटच्या दिवशी या 20 जिल्ह्यामधील सर्व बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळणार आहे. परंतु ज्यांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आलेला असेल त्या बहिणींना आज मे महिन्याचा 11वा हप्ता आणि 3 गॅसचे पैसे येणार आहेत. परंतु तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत असावे तर तुम्हाला पैसे येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 4 नियमांपैकी जो दुसरा नियम आहे तर तो दुसरा नियम उत्पन्नाचा आहे. बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला आज मे महिन्याचा 11वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. परंतु ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त झालेलं असेल त्या बहिणींना पैसे येणार नाहीत. थेट राज्य सरकारने आदेश देण्यात आलेला आहे. बघा पहिला नियम लाडक्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसावी. दुसरा नियम बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमीच असावे. सोबतच जो तिसरा नियम आहे तर तो तिसरा नियम योजनांचा आहे. बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुम्ही जर लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या तरी एका योजनेचा अर्ज केलेला असेल तर तुम्हाला आज लाडकी बहीण योजनेचा मे हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोबतच गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाही. तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असावेत. लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावे. ज्या बहिणी डबल योजनांचा लाभ घेत असतील त्या बहिणींचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. त्या संबंधित आज GR सुद्धा आलेला आहे, परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो 4था नियम आहे तर तो 4था नियम म्हणजे
बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य या चालू वर्षामध्ये नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला नसावा. जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य या चालू वर्षामध्ये सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला असेल किंवा पेन्शनधारक असेल, म्हणजेच एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये असेल आणि सध्याच्या स्थितीला रिटायर झालेला असेल आणि त्याला पेन्शन मिळत असेल तर पैसे येणार नाहीत. सोबतच बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा. याच्यामध्ये खासगी टॅक्स असेल किंवा सरकारी टॅक्स असेल, कोणताही टॅक्स भरत नसावा. सोबतच बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कारखान्यांमध्ये किंवा खासगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे, तरच पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत. म्हणजेच लाडका बहिणींनो, पहिला नियम गाडीचा आहे, तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. दुसरा नियम उत्पन्नाचा आहे, उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. तिसरा नियम योजनांचा आहे, तुम्ही लाडका बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा नाही. आणि चौथा नियम नोकरीचा आहे. बघा, लाडका बहिणींनो 4 नियम सांगितलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला पुढील 5 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि तुम्हाला आज मे महिन्याचा 11वा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असेल तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन करायचं आहे. अन्यथा जर तुम्ही या 4 नियमांचं उल्लंघन केलं तर तुमचा अर्ज 5 वर्षांसाठी रद्द सुद्धा केला जाणार आहे. तर बघा, लाडका बहिणींनो, तुम्हाला सुद्धा 4 नियम सांगितले. ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील, ज्या बहिणी 4 नियमांचं पालन करतील, त्याच बहिणींना आज मे महिन्याचा 11वा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. अन्यथा जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहिला तरी पण चालणार आहे, तुमचा वेळ वाया जाऊ शकतो. परंतु ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्या बहिणींनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणे गरजेचं आहे, कारण त्यांच्यासाठी आज राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून काही आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे, जेणेकरून लाडका बहिणींना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून सक्षम बनवण्यासाठी, महिलांना स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने काही उपाययोजना सुद्धा केलेल्या आहेत. बघा, लाडका बहिणींसाठी आज राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 4 योजना सुरू सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. पात्र बहिणींना या 4 योजनांचा लाभ घेता येणार आहे. अन्यथा जर तुम्ही 4 नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. तर बघा, लाडका बहिणींनो, या 4 योजनांपैकी जी पहिली योजना आहे तर ती पहिली योजना म्हणजे डंका मशीन योजना. बघा, ही डंका मशीन योजना राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाडका बहिणीला 52,000 रुपये रक्कम डंका मशीन खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे. म्हणजेच ज्या माता भगिनींना, ज्या लाडका बहिणींना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, याच्यामध्ये मसाला व्यवसाय करायचा असेल तर त्या लाडका बहिणीने डंका मशीन योजनेचा अर्ज करायचा आहे. परंतु या डंका मशीन योजनेसाठी 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहे. ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना डंका मशीन योजना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. बघा, जे पहिले पात्रता आहे ते पहिले पात्रता म्हणजे बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे, बहिणींचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे आणि लाडका बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असावे. ज्या बहिणींना या योजनेचा अर्ज करायचा आहे त्या बहिणींनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून अर्ज करायचा आहे. बघा, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे. तुम्ही सुद्धा या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन अर्ज सुद्धा करायचा आहे. त्यानंतर जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला याचा लाभ सुद्धा देण्यात येणार आहे. सोबतच लाडका बहिणींनो, जी दुसरी योजना आलेली आहे तर ती दुसरी योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. बघा, शिलाई मशीन योजना केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे. ही योजना 12 महिने सुरूच असते. त्यामुळे ज्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्या बहिणींनी शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा आहे, कारण लाडका बहिणींना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 15,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. परंतु या शिलाई मशीन योजनेसाठी 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहे. ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना या शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार आहे. बघा, पहिले पात्रता म्हणजे तुमच्या वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे, तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना शिलाई मशीनसाठी 15,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन अर्ज सुद्धा करायचा आहे. त्यानंतर जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत
असाल, पात्र ठरत असाल तरच तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजना या योजनेच्या माध्यमातून 15,000 रुपये रक्कम शिलाई मशीन खरेदीसाठी देण्यात येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी तिसरी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर ती तिसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी. बघा, राज्य सरकारकडून सर्व लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी मोफत पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज करता येणार आहे. त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे. ज्या ज्या बहिणींना या पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्या लाडक्या बहिणींनी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या ऑफिसमध्ये अर्ज सुद्धा करायचा आहे. त्यानंतरच तुम्हाला पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी चौथी योजना आलेली आहे तर ती चौथी योजना म्हणजे व्यवसाय. म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, स्वतःच्या पायावरती उभा राहायचं असेल तर त्या लाडक्या बहिणींना 3 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 3 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे. बघा, ज्या लाडक्या बहिणींना या 4 योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असावे तरच तुम्हाला लाभ घेता येणार आहे, अन्यथा तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्यांदाच पात्रता सुद्धा सांगितलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहीण असाल तर तुम्ही सुद्धा त्या 4 पात्रतेमध्ये बसत असावेत. याच्यामध्ये जी पहिली पात्रता सांगण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमीच असावे. बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा आणि लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावे. त्याच बहिणींना आज या 4 योजनांचा लाभ घेता येणार आहे आणि त्याच बहिणींना आज मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा येणार आहे. सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. परंतु आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये मे हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत ते जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला मे महिन्याचा 11वा हप्ता पाहिजे असेल, गॅस कनेक्शनचे पैसे पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा बँकांवरती जे 4 नियम लागू झालेले आहेत तर त्या 4 नियमांचं पालन करायचं आहे. बघा, ज्या बहिणी बँकांचे 4 नियम पाळणार आहेत त्याच बहिणींना पैसे येणार आहेत, अन्यथा तुमचा अर्ज रद्द केला जाणार आहे. बघा बहिणींनो, आपलं आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे, त्या दृष्टिकोनातून बँकांवरती 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन करायचं आहे. तर बघा, ज्या ज्या बहिणी या 4 नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. बघा, बँकेचा जो पहिला नियम घालण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम डीबीटी संदर्भात आहे, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या द्वारे सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज मे महिन्याचा 11वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा तुमच्या आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. ज्या ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक असेल त्याच बहिणींना आज पैसे सुद्धा येणार आहेत. परंतु ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नसेल त्यांना पैसे येणार नाहीत, त्यांना थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा तुमची डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. ज्या ज्या बहिणींची डीबीटी ऍक्टिव्ह असेल त्यांनाच पैसे येणार आहेत. त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो दुसरा नियम घालण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम केवायसी संदर्भात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तुम्ही भरपूर दिवसांपासून फक्त बँक खातं खोललेलं आहे, परंतु त्या बँक खात्याची केवायसी केलेली नसेल तरी पण तुम्हाला पैसे येणार नाही, तुमचे पैसे पेंडिंगला पडू शकतील. त्यामुळे ज्या ज्या बहिणीने बँक खात्याची केवायसी केले नसेल त्या बहिणीने लवकरात लवकर बँक खात्याची केवायसी करायची आहे. ज्या ज्या बहिणी बँक खात्याची केवायसी करतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, अन्यथा ज्या बहिणी बँक खात्याच्या केवायसी करणार नाहीत त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो तिसरा नियम घालण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम पॅन कार्ड संदर्भात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, बँकांवरती 4 नियम लावण्यात आलेले आहेत तर त्या 4 नियमांपैकी तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचे पॅन कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत लिंक करायचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला नवीन पॅन कार्ड
आलेलं आहे, म्हणजेच पॅन कार्ड 2.0 आलेलं आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी पॅन कार्ड 2.0 काढायचं आहे आणि ते आपल्या बँक खात्यासोबत लिंक करायचं आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो बँकेवरती चौथा नियम लावण्यात आलेला आहे तो चौथा नियम म्हणजे जॉईंट खाते. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडक्या बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी जॉईंट खातं दिलेलं असेल तर तुम्ही ते लवकरात लवकर बदलायचं आहे, कारण आतापासून जॉईंट खात्यामध्ये पैसे येणार नाही. त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे. ज्या बहिणींचा सेपरेट खातं असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत, परंतु ज्यांचं खातं जॉईंट खातं असेल त्यांना पैसे येणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बँकांचे 4 नियम पाळणार असाल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, तुम्हाला लाभ सुद्धा घेता येणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी बँकांच्या 4 नियमांचं उल्लंघन करतील, बँकेचे 4 नियम पाळणार नाही, त्यांना पैसे येणार नाही, कारण त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल तर तुम्ही या बँकांच्या 4 नियमांचं पालन करायचं आहे. परंतु आज कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता येणार आहे, एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे, त्याविषयी आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने माहिती दिलेली आहे. ती माहिती अगदी एका मिनिटामध्ये सांगून टाकतो. बघा ज्या बहिणींचे आधार कार्ड बँकेसोबत लिंक असेल त्यांच्याच खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. सोबतच ज्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आलेला असेल त्याच बहिणींना आज मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा येणार आहेत. आणि ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील दोन्ही हप्ते आलेले असेल, याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला असेल त्याच बहिणींना पैसे येणार आहे. तर बघा ज्या बहिणींच्या घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल, 4 चाकी गाडी नसेल, उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. परंतु जर तुम्ही नियमांमध्ये बसत नसाल, नियमांचं उल्लंघन करत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. थेट आज राज्य सरकारकडून आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. परंतु सर्वात महत्त्वाची जी अपडेट आलेली आहे ती अपडेट म्हणजे मागील पैसे येणार का, आले तर किती पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, मागील सर्व पैसे येणार आहेत. कोणत्याही बहिणीचा 1 रुपया सुद्धा ठेवला जाणार नाही किंवा कोणत्याही बहिणीला 1 रुपया सुद्धा जास्त दिला जाणार नाही. म्हणजेच सरसकट सर्व बहिणींना समान पैसे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमच्या खात्यामध्ये आज मागील महिन्यांचे पैसे येणार आहे. त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता, एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा येणार आहे. सोबतच तुम्हाला आज मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा येणार आहे. परंतु बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आमच्या खात्यामध्ये मागील हप्ते का आलेले नव्हते. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. ज्या बहिणींची डीबीटी ऍक्टिव्ह असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा सोडण्यात येत असतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचे आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु ज्या बहिणींना मागील पैसे आलेले नसतील त्या बहिणींनी आज लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार सुद्धा नोंदवायची आहे. तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला पैसे येणार आहेत. बघा 98 61 71 71 71 हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे, किंवा तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती जाऊन तक्रार नोंदवू शकता. बघा हा नंबर तुम्ही मोबाईलमध्ये सेव्ह करा, त्यानंतर व्हॉट्सअपवरून मेसेज करा तुमच्या गावाचं नाव, तुमचं नाव, सोबतच कोणत्या महिन्याचे पैसे आलेले नाही त्या ठिकाणी तुम्ही त्या लाडकी बहीण योजनेच्या मॅनेजरला सुद्धा सांगायचं आहे. त्यानंतर ते मॅनेजर तुमचा अर्ज चेक करतील. जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे सोडण्यात येणार आहेत. जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल, नियमांचं उल्लंघन करत असाल तर पैसे येणार नाही. त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे. म्हणजेच तुम्ही खरोखर योजनेचे लाभार्थी असावेत, पात्रतेमध्ये बसत असावे तर तुम्हाला पैसे येणार आहेत. परंतु आज बहिणींच्या खात्यामध्ये सर्व मिळून किती पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, आज तुमच्या खात्यामध्ये 21 रुपये मे महिन्याचा 11वा हप्ता, सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि मागील 2 हप्त्यांचे 3,000 रुपये सुद्धा येणार आहेत. म्हणजेच सरासरी तुमच्या खात्यामध्ये 7,700 इतकी रक्कम येणार आहे. म्हणजे सर्व बहिणींना आज 7,500 रुपये येणार आहेत. परंतु ज्या बहिणींना मागील 3 ते 4 महिन्यांचे पैसे आलेले नसतील त्या बहिणींना आज मागील 3 ते 4 महिन्यांचे पैसे
येणार आहेत. आदिती तटकर मॅडमनी माहिती दिलेली आहे की कोणत्याही बहिणीवरती अन्याय होणार नाही. ज्या बहिणींना मागील हप्ते आलेले नसतील त्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती मेसेज करा. त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल. चेक केल्यानंतर पैसे येणार आहे. सोबतच ज्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आलेला नसेल त्या बहिणींनी सुद्धा हेल्पलाईन नंबरवरती तक्रार सुद्धा नोंदवायची आहे. कारण ज्या ज्या बहिणी तक्रार नोंदवतील त्याच बहिणींना लाभार्थी म्हणून ग्राह्य सुद्धा धरलं जाणार आहे. परंतु ज्या बहिणी तक्रार नोंदवणार नाही त्यांना पैसे येणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊया. जेणेकरून तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज मे महिन्याचा 11वा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि आज शेवटच्या दिवशी या 20 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. ज्या ज्या बहिणी हे 20 जिल्हे पाहतील त्यांना पैसे येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे जिल्हा, दुसरा जिल्हा सातारा, तिसरा जिल्हा सांगली, चौथा जिल्हा सोलापूर, पाचवा जिल्हा सिंधुदुर्ग, 6वा जिल्हा कोल्हापूर, 7वा जिल्हा रत्नागिरी, 8वा जिल्हा रायगड, 9वा जिल्हा मुंबई शहर, 10वा जिल्हा मुंबई उपनगर, 11वा जिल्हा पालघर, 12वा जिल्हा ठाणे, 13वा जिल्हा अहिल्यानगर, 14वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 14वा जिल्हा बीड, 15वा जिल्हा परभणी, 16वा जिल्हा नांदेड, 17वा जिल्हा लातूर, 18वा जिल्हा धाराशिव, 19वा जिल्हा हिंगोली आणि 20वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज पहिल्या दिवशी या 20 जिल्ह्यांमध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. उद्या 10 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत. तर उद्याचे 10 जिल्हे सुद्धा लगेच बघून घ्या. बघा उद्याचा पहिला जिल्हा नाशिक, दुसरा जिल्हा धुळे, तिसरा जिल्हा नंदुरबार, चौथा जिल्हा जळगाव, 5वा जिल्हा बुलढाणा, 6वा जिल्हा अकोला, 7वा जिल्हा अमरावती, 8वा जिल्हा वाशिम, 9वा जिल्हा यवतमाळ आणि 10वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा. बघा लाडक्या बहिणींनो, उद्या या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. सोबतच लाडक्या बहिणींनो, परवा दिवशी 6 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. त्याच्यामध्ये पहिला जिल्हा नागपूर, दुसरा जिल्हा चंद्रपूर, तिसरा जिल्हा गडचिरोली, चौथा जिल्हा गोंदिया, 5वा जिल्हा भंडारा आणि 6वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा. म्हणजे टोटल मिळून 36 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसांमध्ये हे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत. कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढील 5 वर्ष या योजनेला प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकर मॅडम आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे. तर या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून राज्यामधील 2,52,00,000 बहिणींना लखपती दिदी या योजनेला प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्यामधील प्रत्येक लाडक्या बहिणीला प्रत्येक वर्षाला 1,00,000 रुपयापर्यंत शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे. सोबतच ज्या बहिणींना बिनव्याजी कर्ज घ्यायचं असेल त्यांना कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे. एकत्रितपणे महिलांना सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून, महिलांना स्वतःच्या पायावरती उभा करण्याच्या दृष्टिकोनातून या नवीन उपाययोजना सुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. बघा सर्व लाडक्या बहिणींनी या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. सोबतच तुमच्या शेजारील काकोला सुद्धा या गोष्टी सांगायच्या आहेत. शेजारील ताईला सुद्धा या गोष्टी सांगायच्या आहेत की राज्य सरकारकडून 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. सोबतच लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी पुढील काही दिवसांमध्ये लखपती दिदी या योजनेचा लाभ सुद्धा सुरू करण्यात येणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून आनंदाचे निर्णय लागूच होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत असावे. ज्या ज्या बहिणी पुढील 5 वर्ष पात्रतेमध्ये बसतील त्यांना सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.